भारतामध्ये कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे। बांगलादेशमधील हाली जातीचा कांदा हा बाजारामध्ये दाखल झाला आणि त्यामुळे भारतामध्ये कांद्याचे दर हे आणखी कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। बांगलादेशचा हाली जातीचा कांदा हा आता बाजारामध्ये दाखल झालेला आहे। भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश हा बांगलादेश आहे। निर्यातीपैकी तब्बल 17% कांदा हा भारतातून बांगलादेशला जातो। आणि या सिलसिलेचे अधिक अपडेट्स घेऊयात। किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी। गुरु, आपल्याला माहिती आहे की 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी आहे आणि याच कांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी NCLच्या माध्यमातून निर्यात बंदीची हालचाली सुरू केल्या। तशा पद्धतीच्या लिलाव प्रक्रिया देखील पार पडल्या। मात्र शेतकऱ्यांना काही अंशी देखील दिलासा मिळालेला नाहीये। उलट पक्षी यामध्ये मोठ्या प्रमाणात भाव कोसळलेले आहे। जे भाव 1500 ते 1600 रुपये होते ते हजाराच्या घरात आलेले आहे, 1200 रुपयापर्यंत आलेले आहे। त्यामुळे कांद्याला प्रति किलो 10 ते 12 रुपये भाव मिळतोय आणि हीच परिस्थिती पुढील काळामध्ये आणखी बिघडण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात दर कोसळू शकतात। त्याचं कारण म्हणजे भारतावर अवलंबून असलेले जे देश आहेत त्यांनी स्वतःच उत्पादन सुरू केलेलं आहे आणि तो कांदा देखील बाजारात येऊ लागलेला आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर बांगलादेशचं आहे। बांगलादेश हा सगळ्यात मोठा निर्यातदार आहे आणि त्याच्यामध्ये आता हाली जातीचा कांदा देखील बाजारात आलेला आहे। त्यामुळे जून पर्यंतचा हा कांदा बाजारात असेल, तोपर्यंत तरी भारताकडनं कांदा बरोबर किरण, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि